तर मित्रांनो बघू शकता दगडाचा हा खालचा भाग आणि या साईडहून त्या साईडपर्यंत पूर्ण आपल्याला दिसतं क्लिअर आणि हा दगड पूर्ण अधांतरी स्वरूपात आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक संजय माटेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो। याचं नाव आहे रॉयल रत्नागिरीकर। आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ आणि आपल्याला तुम्हाला माहीतच आहे की आपली आता श्रावण सिरीज चालू आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आहे आणि लोकेशन तुम्हाला मी आता काही सांगत नाही, तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल आजचं लोकेशन काय असेल ते। तर आता मित्रांनो मी लोकेशनपासून काही अंतरावरती आहे आणि हा जो रस्ता दिसतोय तो थेट आपल्या लोकेशनवरती जाणार आहे आणि त्याआधी तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो। हा ब्रिज आहे आणि ते तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता। बाकी सगळं तुम्हाला मी तिथे गेल्यावरती दाखवतो। आधी व्हिडिओ चालू करूया। फायनली मित्रांनो आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलो आहे आणि हा रत्नागिरीतून रस्ता आला आणि तुम्ही इथून बघू शकता रत्नागिरीतून फक्त 26 किलोमीटर अंतरावरती आहे आणि रत्नागिरीपासून आपण 26 किलोमीटर आतमध्ये आलो आहे आणि ही समोर दिसते आपल्याला कमानी श्री लोटेश्वर प्रसन्न आणि इथून ते मंदिर खालपर्यंत आहे। तुम्हाला ह्या लोकेशनवरती येण्यासाठी मी रोड मॅप सांगतो। रत्नागिरीवरून ह्या मंदिराकडे येण्यासाठी 2 रस्ते येतात, रत्नागिरी, नाचणे, काजरघाटी, टेंबे, चांदेराई, कुर्तडे, डुगवे हा 26 किलोमीटरचा हे अंतर आणि दुसरा रत्नागिरी, काजरघाटी, सोमेश्वर, तोंडदे, कुर्तडे, डुगवे हा 20 किलोमीटरचा प्रवास। तुम्हाला कोणता सुलभ वाटेल त्या रस्त्याने तो रस्ता तुम्ही प्रेफर करा। एक 26 किलोमीटर, एक 20 किलोमीटर आणि ते दोन्ही रस्ते एकत्र येऊन मॅच होतात आणि नंतर मग तो रस्ता हा पुढे या डुगवे गावामध्ये येतो। तर मित्रांनो अजून एक तुमच्यासाठी खुश खबर आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने श्रावण महिन्यासाठी रत्नागिरी, लोटेश्वर आणि मार्लेश्वर अशी बस सेवा प्रत्येक सोमवारी म्हणजे श्रावण महिन्यातील 4 सोमवार ह्या सोमवारी बस सेवा उपलब्ध केली आहे। त्याचा तुम्ही आनंद घ्या। त्याच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फिलअप आणि मित्रांनो मंदिराच्या वरून दिसणारा हा निसर्गाचा नजारा तुम्ही बघू शकता। पूर्ण खालच्या साईडला पाण्याचा झरा अगदी तो तिथपासून सुरू झाला, तो अगदी इथपासून। आता पाऊस कमी आहे श्रावण महिन्यामध्ये, त्याच्यामुळे पाणी कमी आहे। मागे पावसामध्ये या ठिकाणी एवढं पाणी होतं अक्षरशः त्या खालच्या पायथ्यापर्यंत पाणी होतं आणि नजारा तुम्ही बघू शकता एकदा। बघू शकता हे वरच्या साईडला मंदिर आहे आणि त्याच्या खाली हा पूर्ण मोठा दगड आणि त्या दगडाच्या खाली पूर्ण अधांतरी दगड आहे तो। त्या दगडाच्या खाली पूर्ण गॅप आहे, तुम्हाला मी ती दाखवतो जवळ जाऊन। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दगडाखाली आरपार पूर्ण दिसतंय ते किती गॅप आहे ती पूर्ण। हा दगड पूर्ण असाच अधांतरी स्वरूपात आहे आणि त्याच्यावरती ही लोटेश्वराचं पूर्ण मंदिर उभं आहे। आणि मित्रांनो मी जेव्हा आलो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती, पण तुम्ही आता बघू शकता जशी संध्याकाळ होते तशी लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात आणि आता इथे किती वरती गर्दी आहे बघू शकता। तुम्हाला मी दर्शन देखील घडवलं मंदिराचं आणि तुम्हाला मंदिर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे मंदिर स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण आहे। एवढा मोठा दगड हा आणि त्या पाषाणावरती
ते वरती मंदिर उभा केलेलं आहे। हे किती मोठी गोष्ट आहे आणि हे बाकी कुठे नाही तर आपल्या रत्नागिरीमधलं मंदिर आहे। तर मित्रांनो आपल्यासोबत आता आहेत या लोटेश्वर मंदिराचे पुजारी गजानन लिंगायत काका आणि ते आपल्याला या मंदिराचा इतिहास थोडक्यात सांगतील। काका आपलं हे मंदिर कधीपासून असेल इथे? हे मंदिर पांडवकाळचं मंदिर आहे। मंदिर पुराण मंदिर बहुत पुराण आहे। हे मंदिर बरेच वर्ष पूर्वी एका इकडे ब्राह्मणाचं घर होतं, तिथे त्यांची गुरं होते, त्यांच्याकडे एक गडी म्हणून गुराखी म्हणून त्यांनी ठेवलेला होता। तो गुराखी रोज त्याची गाय येऊन इकडे ब्राह्मणाचे इकडे पानं सोडायची, घरी दूध द्यायची नाही। अशाप्रमाणे ते ब्राह्मण त्या गुराख्याला मारहाण करायचा, म्हणजे फिरायला जायचा, दूध चोरी केला जातं, काही नाही काहीतरी आरोप घालायचा त्याच्यावर। म्हणून तो गुराखी म्हणून त्या गाईच्या 8 दिवस पाठीशी जाते, कुठे जाते काय, तरी पण बरेच दिवस सापडत नव्हते। तर त्याला त्या एका दिवशी सापडले, तर त्याने जाऊन बघितलं आणि त्या ब्राह्मणाला बोलवून आणलं। ब्राह्मण आला इथपर्यंत, त्याने बघितलं, गावाल्यांना बोलवलं, इथे साफसफाई तिथपर्यंत जाण्याला रस्ता नव्हता, तो त्याने जाली वगैरे तोडून वाट केली आणि तिथे जाऊन बघितलं, तर तिथे गाय पानं दूध त्या दगडीवर सोडत होते पिंडीवर। ते ब्राह्मणाने तो रागाने मग त्या फरशीवरती त्याच्यावर तो रागाने त्याने घाव घातला त्या पिंडीवरती। आता मग तो ब्राह्मण कुटुंबाचे म्हणजे तो ब्राह्मण आधी संध्याकाळी तो गुराखी, आणखीन तो ब्राह्मण संध्याकाळी त्यांचा प्राण गेला। आणि त्यापासून मंदिराची स्थापना तो पौष महिन्याचा दुसरा सोमवार होता। तर म्हणून अगोदरपासून पूर्वीचे लोक पौष महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा उत्सव करायचे, म्हणजे लोटेश्वराचा महाप्रसाद म्हणजे जांगल्याचा नैवेद्य। अशा तऱ्हेने हे आतापर्यंत असं झालं। त्यावेळी ते काल पण अगदी परिस्थिती पण कमी होतं, काय अगोदर 10-15 माणसं जास्तीत जास्त असायची इकडे नैवेद्याला। आता जवळजवळ 3000च्या वरती तुम्ही बघितलं आपल्याला काकांनी थोडक्यात या मंदिराचा इतिहास सांगितला। आणि सुरुवातीला खरं तर म्हणजे ज्यावेळी या मंदिराची सुरुवात झाली होती तेव्हा खूप कमी लोकांना माहिती होतं, पण आता सोशल मीडियाच्या द्वारे याची मंदिराची प्रसिद्धी एवढी झाली आहे की इथे जवळपास 3-1 हजार लोक दिवसाची श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी येतात। मला व्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओमध्ये बघितलं, तुम्हाला मी मंदिर दाखवलं, मंदिराचा इतिहास दाखवला, काकाने आपल्याला मंदिराचा इतिहास सांगितला। म्हणजे पूर्वीच्या काळी ब्राह्मण घराणं होतं आणि त्या ब्राह्मण घरातील गायी वगैरे जंगलामध्ये सोडण्यात यायच्या चरण्यासाठी, त्याच्यासोबत एक गुराखी असायचा। आणि विषय काय होता, ती गाय ह्या इथल्या दगडावरती येऊन पाणा सोडायची, म्हणजे गायीची 7-8 दिवस तिचा पाठलाग करण्यात आला की बाबा नेमकं काय घडतं आहे। तर असं बघण्यात आलं की ह्या दगडावरती येऊन गाय पाणा सोडायची। नंतर मग त्या ब्राह्मणांच्या सांगण्यावरून तिथली सगळी साफसफाई करण्यात आली। नंतर मध्ये दिसले की तिथे शंकराची पिंड आहे आणि नंतर तेव्हापासून या लोटेश्वर मंदिराची स्थापना म्हणजे आधीपासून तिथे पिंड होती, फक्त सुशोभीकरण करून नंतर मग ते मंदिर वगैरे बांधण्यात आलं। आणि त्यावेळी ब्राह्मणाने रागावून त्या पिंडीवरती वार केला होता आणि तो वार आपल्याला मी व्हिडिओमध्ये दाखवला, तो जसा तसा अजून वार आहे। आणि त्यावेळी ते पूर्ण ब्राह्मण घराणं आणि तो गुराखी वगैरे सगळे संध्याकाळी मरण पावले, असा या मंदिराचा इतिहास आहे। आणि तेव्हा खूप छोट्या प्रमाणात म्हणजे एकदम कमी प्रमाणात इथे उत्सव वगैरे व्हायचे, पण आत्ता सोशल मीडियामुळे एवढी पब्लिसिटी झाली या मंदिराची। आणि खरंच म्हणजे पब्लिसिटी म्हणण्यापेक्षा खरंच एक आकर्षण आहे आणि असं खूप आपल्याला कमी बघायला मिळतं। आणि तुम्हाला ते मी आज व्हिडिओमधून दाखवले। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। पायऱ्या चढून दम लागला आणि इथे व्हिडिओ एंड करूया। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हक्काचं चॅनल रॉयल रत्नागिरीकर।